नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? मजेत आहात ना? आता नवीन दिवसाची नवीन सुरुवात. वांगी आणलेली पाव किलो हिरवी वांगी आहे ती. ह्याची ना डेट काढून आणि काठे वगैरे असतील ना तर ते काढून मी घेतलेले आहेत. आणि इथे ना फक्त सुकं खोबरं, धने, कोथिंबीर, लसूण आणि अद्रक घेतलेलं आणि ही पेस्ट बनवलेली आहे. आणि आपण ना आज कढईत न करता छोट्या कुकरमध्ये भाजी घालणार आहोत. तर आता इथे मी तेल गरम करायला ठेवते आणि जिरा आणि मोहरीची फोडणी देऊन घ्यायची. तर तेल गरम झाल्यानंतर आपण मोहरी तडतडून घेतलेली आहे, जिरंही टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये. हिंग टाकून घेतलेलं आहे आणि कढीपत्ता. कांदा टाकून लालसर होईपर्यंत छान भाजून घ्यायचा आहे आपण तो. आणि आता ह्याच्यामध्ये ना थोडीशी हळद आणि गरम मसाला टाकणार आहोत, कारण आपण मिरची वापरलेली आहे. हिरव्या वांग्याचं भरीत आहे ना, म्हणून मिरची आणि कोथिंबीरीचं प्रमाण जास्त घेतलेलं आहे. आणि जो आपण ठेचा तयार केलेला ना, म्हणजे सुकं खोबरं घेऊन तर ते वाटप टाकलेलं. आता ह्याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊया. तेही छान असं शिजवून घ्यायचं आहे. आणि कुकरला ना फक्त एकच सिटी काढायची, जास्त काढायची नाही आहे. मीठ टाकून घेतलं. गरम मसाला थोडासा ॲड केलेला आहे. आणि आता आपण याच्यामध्ये कूट टाकणार आहोत शेंगदाण्याचं. तेलाचं प्रमाण तुम्ही तुमच्यानुसार घ्या. मी थोडंसंच घेतलेलं आहे, जास्त घेतलं नाही आहे. कूट टाकून घेतले 2 चमचे. आणि थोडंसं पाणी ॲड करायचं आहे. नॉर्मल असं पाणी ॲड करायचं आहे, जास्त ॲड करायचं नाही आहे. छान भाजून झाल्यानंतर आपण ना आता ह्याच्यात ती वांगी आहेत ना ती सोडून घ्यायची आहेत. आणि जे वाटपाचं पाणी होतं ना, आपण सुकं वाटप काढलेलं, त्या वाटपाचंच पाणी आपण त्याच्यात टाकलेलं आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि फक्त एक सिटी काढायचे, लगेच वांगं शिजतं. आता मी ते कुकरला झाकण लावून घेते आणि एक सिटी काढते. ते इथे आपलं हिरव्या वांग्याचं भरीत झालेलं आहे. वांग्याचे प्रकार ना भरपूर होऊ शकतात. जर तुम्ही ठरवलात ना तर खूप प्रकार होऊ शकतात. आणि आमच्याकडे वांगे खूप आवडतात, त्याच्यामुळे मी असं भरीत करून दाखवलेलं आहे. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय, टेक केअर.